नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। 13 तारखेला सगळ्यांना बाहेर, तुम्हाला बाकीचे काही जण काही सांगतील सगळं ऐकायचं, या कारणाने ऐकायचं सोडून द्यायचं, पण आपल्याला भैयांसारखा माणूस भविष्यात लागणार आहे। त्यामुळं व्यवस्थित स्वतःच्या मनाला विचारून या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला बटन दाबायचं नाही, विजय करून द्यायचा आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी छोट्याशा शहराचे भाग्यविधाते मी आवाज वाढून बोलतो, लाईव्ह चालू आहे। समोरचा उमेदवार कायदे पंडिती, समोरचा उमेदवार तुम्ही पहा, आपली निवडणूक झाल्यानंतर आपल्याला वाटत जावंच लागणार, विचार लागले तर त्यांना अंदाज तेवढा त्याच्याकडे 5-50 बुक गेले सगळ्या गोष्टी सांगायचं तात्पर्य काय, आज या छोट्याशा मिटिंगच्या निमित्ताने तुमच्याकडे येण्याचा योग आला। मी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलो की तुम्ही एकदा, मी तुमच्या कुटुंबातलाच माणूस आहे, तुम्ही जे जीवन जगताना, तुम्ही जे जीवन या ठिकाणचा प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणूस जे जीवन जगतो ना ते जीवन जगतो। माझे बाप दादा काही कोणी राजकारणी नव्हते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आले। मी गरिबी काय, मी गरिबी पाहिला, गरिबाचे दुःख काय हे दुःख मी आजच पाहतो। फक्त माझ्या नावापुढे 4 वर्षापूर्वी आमदार एवढंच लागलं होतं, तर तुम्ही ज्या परिस्थितीत जगतात त्याच परिस्थितीत मी पण जगतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासमोर एकच ध्येय असतं, माझ्या गोरगरीब लोकांना मदत करायची, माझ्या गोरगरीब लोकांचे आसू पुसायचे, हे ध्येय ठेवून काम करणारा कार्यकर्ता आहे। कोविडची महामारी बघितली असेल, कोविडच्या काळामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली आणि 5 महिने आणि 7 दिवस आपण कोविड सेंटरमध्येच मुक्कामी राहिलो, कोविड सेंटरमध्येच थांबलो आणि 30,000 लोकांना उपचार दिले। पुस्तक आमच्या असेल, मी अनुभवलेलं पुस्तक आलं का तुमच्याकडे? मी अनुभवलं, मला ज्या गोष्टी हृदयस्पर्शी झाल्या त्या गोष्टी मी त्या पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। मला सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही या नगर शहराने भैयांना पाहिले, मोबाईल आमदार म्हणून पाहिले आणि मी पण तसाच, तुम्ही एकदा माझ्या विश्वास धावून पहा। तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी समोरच्या उमेदवाराला खासदार म्हणून पाठवलं, आलं का तुमच्याकडली, आलं का तुमच्या भागात? मोठ्या लोकांना काही घेणं देणं नसतं, हे सोन्याचा चमचा घेऊन मला चमचे घेऊन जन्माला आलेले लोक हे गरिबाची लाल गरिबाला असतं। तुमचे दुःख तुम्हाला ज्यावेळेस व्याजना होतील ते व्याजना मला पण होतील, तुमच्या ज्यावेळेस चेहऱ्यावर आनंद असेल त्यावेळेस तो आनंद माझ्या पण चेहऱ्यावर असेल। आपलं वेगळं राहतंय, आपण एकमेकास समरस होणारे माणसं। हिरणरावनी पण सांगितलं मगाशी, कुणी वेगळ्या पद्धतीने येईल, इतके त्यांच्या पद्धतीने आल्यानंतर त्यांना नाराज करू नका, काय करायचं ते करा, मतदान तुतारीला द्या। तुमच्या घरातला हक्काचा माणूस, रात्री अपरात्री फोन केल्यानंतर उचलणारा माणूस तुम्हाला परत भेटणार नाही, हे तुम्हाला सगळ्यांना आम्ही सांगायला आलोय। त्यामुळं तुम्ही विचारपूर्वक निवडणुकीला जा। तुम्ही सांगितलं क्षेत्रीय साहेब काहीतरी वरचं काम करून द्या, माझं एक वाक्य असतं, काय निलेश लक्ष्मी जे बोलतो ना तेच करतो, आणि जे करतो ते बोलतो। 1 महिन्यात तुम्ही जे बोलले, मी आता बोलणार नाही पुढं, हे चालू आहे, तुम्ही जे बोलले 1 महिन्यात सुरू करू करू नका। माझा हातखंडा आहे, काम आणण्याच्या बाबतीत हातखंडा आहे, मी ध्येयवाला कार्यकर्ता आहे साहेब। मी प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारा माणूस नाही, मी ध्येयवाला यासाठी आहे, सर्वसामान्य लोकांचे आसू पुसण्यासाठी मी ध्येयवाला आहे। मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी ध्येयवाला माणूस आहे, स्वतःसाठी जगणारा कार्यकर्ता नाही। दोन म्हणजे काय, विजय घोर आज या ठिकाणी आपल्या या समाज मंदिरामध्ये
जुने जाणते ज्येष्ठ नेते सुनीलजी क्षेत्रे यांच्या सांगण्यावरून आपण एवढ्या रात्री सर्व महिला माता भगिनी तरुण मित्र या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रकारे शिवसेनेचे संभाजीराजे कदम, काँग्रेस पक्षाचे किरण काळे, विक्रम भैया राठोड आणि सुनील भाऊंचे जावई मुन्नाजी इंगळदेवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, आपला हक्काचा माणूस कोण? निलेश लंके. आपल्या अडीअडचणीला साथ देणारा कोण? तुम्हाला समोरच्या उमेदवाराचं बरं का, आपल्याला काही मोठे माणसं 25 वर्ष भैयांनी इथं या शहरावर राज्य का केलं याचं कारण आहे गोरगरीब जनतेचे ते कैवारी होते. भैयांना कुणीही फोन लावू शकत होतं, तसं निलेश लंके साहेबांना पण कुणीही फोन लावू शकतं. बरोबर, कामाचं तुमची आडी अडचण एका फोनवर सोडवली जाणार एवढं मी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. निलेश लंके साहेबांच्या कामाची पद्धत ही आगळी वेगळी आहे. ग्राउंड लेवल पासून 12 वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते, आता 12 वर्षानंतर तुमच्या हातात आहे यांना खासदार करायचे. त्यामुळं तुमच्या आशीर्वाद असू द्या. भैयांचे शिवसैनिक आहेत, ते भैयांचे शिलेदार आहेत आणि इथं त्याच पद्धतीने आता पुढं आपले अडीअडचणी कामं असतात, जे कामं नगरसेवक पण काम करतात, पण ते मी मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं, मला नगरसेवकासारखं तुम्ही काम सांगा, मी करून दाखवेल. तर असं एक आश्वासक चेहरा